श्री गणेशाय नमः। सजयति सिंधुरोधनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वासरमणीरिवतमसारासन्नासरिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधूराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषराढ्यपः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय जगदीश। श्री गणेशाय नमः। अध्याय आपण साई चरित्र पाहतो। हेमाड पंत रचित साई चरित्र अध्याय आपला 24वा सुरू आहे। आणि ओवी क्रमांक 72। नैनी देखता सुंदर ध्यान हरेल संसार भूकतहान हरपेल ऐहिक सुखाचे भान मन समाधान पावेल। बाबांच्या सुंदर अशा रूपाकडे पाहिलं की आपलं देहभान हरपून जात, डोळे भरून पाहावं असं वाटतं। नैनी देखता सुंदर ध्यान सुंदर ते रूप, नैनी देखता सुंदर ध्यान हरेल संसार भूकतहान हरपेल ऐहिक सुखाचे भान मन समाधान पावेल। ओवी नाठवे आठवू जाता परीकी आठवे जात्यावर बसता तैसी ही चरणलीला कथिता सुधाम कथा आठवली। एरवी आपल्याला ओवी आठवत नाही, पण जात्यावर बसलं की दळता दळता दळिता कांडिता तुझं गायीन अनंता। त्या जात्यावर बसले की ओवी सुचते। तसं व्यासपीठावर बसलं की सगळं ते सुचत जातं, कारण ते सुचवणारा तोच आहे ना। एकदा रामकृष्ण सुधामा सेविता असता गृहाश्रमा लाकडे आणावयाचे कामा कृष्ण बलरामा पाठविले। एकदा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये, उज्जैनला सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे, उज्जैनला सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकायला होते कोण? श्रीकृष्ण, बलराम दादा आणि सुदामा। त्या आश्रमामध्ये पूर्वीच्या काळी असं होतं की गुरुची सेवा करायची म्हणजे गुरुच्या घरी पडेल ते काम करायचं। पाणी भरायचं असेल पाणी भरायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायचा, काय जे तिथे त्यांच्या आपली जी गुरुमाता आहे तिला कमीत कमी त्रास कसा होईल अशा दृष्टीने तिने न सांगताच तिला प्रापंचिक कामात मदत करायची आणि गुरुच्या घरी पडेल ते काम करायचं, त्याच्यात कमीपणा मानायचा नाही आणि गुरुची सेवा करायची, गुरुनी दिलेलं ज्ञान ग्रहण करायचं। एकदा रामकृष्ण सुधामा सेविता असता गृहाश्रमा लाकडे आणावयाचे कामा कृष्ण बलरामा पाठविले। गुरुपत्नीचे नियोगे कृष्ण बलराम अरण्य मार्गे निघाले, मात्र तो त्यांच्या मागे सुदामा संगे पाठविला। एकदा गुरुमातेने राम कृष्ण म्हणजे बलराम दादा आणि कृष्णाला सांगितलं की लाकडे घेऊन या, आणि त्याच्यावर सुदामाने सांगितलं तूही जा त्यांच्याबरोबर। तयापाशी दिधले चणेक सुधा लागता फिरत अरण्ये तिघाही हे भक्षण करणे गुरुपत्नीने आज्ञापले। आणि सुदाम्याजवळ चणे दिले। त्यांना माहीत होतं की लहान मुलं एखादं भूक लागेल, सुदाम्याजवळ चणे दिले होते। अरे भूक लागली ना, तुम्ही दमाल अरण्यामध्ये तर भूक लागेल तेव्हा हे चणे खा। पुढे रानात कृष्ण भेटतात, दादा तहान लागली म्हणता फुटाण्याची वार्ता न करता
परिसता वदता झाला ते अनशेपुटी पाणीने प्यावे म्हणे सुदामा क्षणिक विसावे परी नवदे हे चणे खावे कृष्ण विसावे मांडीवर. अनशेपोटी पाणीने प्यावे म्हणे सुदामा क्षणिक विसावे परी न वदवे हे चणे खावे कृष्ण विसावे मांडीवर. पाहून लागला कृष्णाचा डोळा सुदामाचा नाही खाऊ लागला. दादा काय हो खाता हा कसला आवाज बदला कृष्णाचा. कृष्ण म्हणले मला तहान लागली. मग सुदामा काय म्हणतो, अरे अनशापोटी खाऊ नये, थोडी विश्रांती घे आणि मग पाणी पी. पण चणे खा आणि मग पाणी पी असं सुदामा कृष्णाला म्हणाला नाही. आणि कृष्णाचा थोडा डोळा लागल्यानंतर सुदामाने एकट्याने चणे खायला सुरुवात केली. सुदामा चणे खातोय, त्या चण्याचा आवाज आला म्हणून कृष्णा विचारलं का आवाज कसला येतोय. काय रे खाया आहे ते थंडीने द्विजपंक्ती थोडते विष्णू सुदाम हे मुखा ते स्पष्टोच्चारता येईना. ऐकून हे सुदाम्याचे उत्तर सर्व साक्षी कृष्ण परात्पर म्हणे मलाही स्वप्न खरोखर पडले बरोबर तैसेची. का रे कसला आवाज येतोय, काही खातोयस का तू. कृष्णाने सुदामाला विचारलं. नाही म्हणले मी काही खात नाही. वास्तविकता तो चणे खात होता. काय सांगितलं मी खात नाही. आवाज जो येतो ना थंडीने माझे दातावर दात वाजतायत. मला धड विष्णू सहस्रनामही म्हणता येईना इतकी थंडी वाजते म्हणाला. आता भगवंत हे सर्व साक्षी होते. काय चाललंय मुंगीच्या मनात काय चाललंय जाणणारा परमात्मा आहे. ऐकून हे सुदाम्याचे उत्तर सर्व साक्षी कृष्ण परात्प्रमाणे मलाही स्वप्न खरोखर पडले बरोबर तसेच. एकाची वस्तू तुझा खाता काय रे खातोस आहे सेवता खाऊ काय माती तो म्हणता वाणी तथाच तो प्रगटली. हो म्हणले मला सुद्धा असंच झालं की मलाही स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये एकाला दिलेली वस्तू दुसरा मनुष्य खात होता असं मला स्वप्नात दिसलं. एकाची वस्तू दुजा खाता काय रे खातोस ऐसे वदता. मग मी त्याला विचारलं की काय रे काय खातो. तो म्हणाला माती खातो. माती खातो म्हटल्यानंतर काय म्हटलं मी तथाच तू आता जसं म्हणशील तसं होईल. आपल्या घरात सुद्धा काय असते वास्तुदेवता असते. ती वास्तुदेवता आपल्याला तथास्तु 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 असं म्हणत असते. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं होईल म्हणून घरामध्ये चांगलं बोलावं. एकाची वस्तू दुजा खाता काय रे खातोस आहे सेवता खाऊ काय माती तो म्हणता वाणी तथास्तु प्रगटली. अरे हे स्वप्नाचे बरे दादा आपण मजवीण खाल काय कदा खाता काय हा प्रश्न तदा स्वप्नाच्या नादात पुसेल. अरे प्रत्येक जण जो खातो ना तो माझ्या इच्छेशिवाय खात नाही. त्याला खायला देणाराही मीच आहे म्हणाले. पण आता स्वप्न आहे. स्वप्नात पडलेलं मी स्वप्नात बोलून गेलो. पूर्वाश्रमी सुदामजीला असती ठावी कृष्ण लिहिला तरी हा नसता प्रमाद घडला नसता भोगला परिणाम. आता श्रीकृष्णाची लीला सुदाम्याने आधीच पाहिली असती की हा परमात्मा आहे, त्याच्याशी आपण खोटं बोलून उपयोग नाही, तो सगळ्यांच्या मनातलं जाणतो. हा कृष्णाचा अधिकार जर सुदाम्याला आधी कळला असता तर सुदामा खोटं बोलला नसता. पण तो खोटं बोलून गेला. तो तरी काय साधारण 18 दारिद्र्य जन तरी एकटे खाती जे जन त्याने हे स्मरण ठेवावे. तो तर काय करेल. 18 दारिद्र्य त्याच्या घरी होतं. खायला मिळाली की पण खावा अशी बुद्धी होणार. पण सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की खोटं बोलू नये आणि एकट्याने खाऊ नये. तरी एकटे खाती जे जन त्यांनी हे स्मरण ठेवावे म्हणून एकट्याने काही खाऊ नये. आपल्याला खावं वाटलं, समजा आपण वड्याच्या गाडीवर गेलो, वडा खावा वाटला तर घरच्यासाठी 2-4 वडे घेऊन जावेत ना. आपण काही गेलो असलो कुठं काही खात असलो तर घरच्यांची आठवण ठेवावी. आपण एकट्याने खाऊ नये. मित्रमंडळी असतील तर मित्रांना देऊन खावं.
आणि घर खाताना सदैव, बाहेर काही खाताना आपल्याला सदैव आपल्या घरची आठवण पाहिजे की आपल्या घरी सुद्धा आपली पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत. आपल्याला खाताना आनंद वाटतो तसं त्यांना पण वाटेल ना. कृष्ण परमात्माचा याचा सखा ऐसा हा भक्त सुदाम्या सारखा नीती से किंचित होता पारखा पावला जो का संसारी. आता सुदाम्याचं भाग्य एवढं की कृष्णासारखा त्याला मित्र भेटला, सखा. पण हा सुदामा नीतीपासून ढळला. नीतीपासून ढळला म्हणजे काय? गुरुमातेने तिघांना मिळून चणे दिले होते. मग कृष्ण जेव्हा म्हणाला मला तहान लागली, त्यावेळेला सुदामा असं म्हणू शकला असता की अरे कृष्णा 2 चणे दाणे खा आणि मग पाणी पी. पण तो काही बोलला नाही. त्याला उलट काय म्हणतो, थोडी विश्रांती घे मग पाणी पी. म्हणजे या ठिकाणी सुदामदेवाचा कृष्ण मित्र असताना सुद्धा सुदामदेव नीतिमत्तेपासून घसरला. म्हणजे सगळ्याला देऊन खावं ही नीतिमत्ता आहे, पण त्या नीतिमत्तेचा आदर त्यांनी राखला नाही आणि म्हणून कृष्णासारखा मित्र असताना सुद्धा त्याला दारिद्र्य प्राप्त झालं. पुढे कृष्णाची कृपा झाल्यानंतर ऐश्वर्य प्राप्त झालं, भाग नाही राहिला. नीती कृष्ण परमात्माचा याचा सखा ऐसा हा भक्त सुदाम्यासारखा नीती सेतकिंचित होता पारखा पावला जो का संसारी तो स्वस्त्री कष्टार्जित प्रेमे मुडवर पोहे अर्पित कृष्ण होणे प्रसन्न चित्त ऐश्वर्य तृप्ती करीत आहे. तोच सुदामा. ज्यावेळेला पत्नीने सांगितलं तुमच्या मित्राला भेटून या, तो म्हणाला पण मित्राला असंही म्हणाले की रिक्त हस्ताने जाऊ नये. आता मी चाललोय कुठे, आता तो नुसता माझा मित्र नाही, तो राजा आहे. म्हणजे कुठे रिकाम्या हाताने जाऊ नये, तर राजाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. मुलीकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये आणि गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. आता तेच ज्या वेळेला सुदामा निघाला कृष्णाला भेटायला, त्यावेळेला तो म्हणाला मी काय देऊ कृष्णाला. मग तिने त्याच्या पत्नीने थोडं शेजारणीकडनं मुठभर पोहे आणले, ते घेऊन गेला. आता त्याने कृष्णाला किती दिले? मुठभर पोहे दिले. ऋण जरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हेममय नगरी मुदलात मुक्ती देणे ही कुणा सावकाराची रीती. बघा कृष्णाने काय केले. आता कृष्णाच्या डोक्यावर ऋण कशाचं झालं? मुठभर पोह्याचं ऋण झालं. आपण भगवंताला जे देतो ना ते भगवंताच्या डोक्यावर ऋण होतं. मुठभरी पोहे, आता मुठभर ऋण देवाच्या, कारण आपण जे अर्पण करतो देवाला त्याच्या परत आपल्याला काहीतरी द्यावंच लागतं ना. म्हणजे ते ऋण आहे ते भगवंत फेडतो. तर काय ऋण दिलंय ह्या सुदाम्याने कृष्णाला? एक मुठभर पोहे दिले. आता त्याची काही ते परतफेड करायला पाहिजे, म्हणून भगवंताने काय केलं? सुदाम्याला सुवर्ण नगरी दिली. त्या नगरीचा राजा केला सुदाम्याला. सुदामपुरी असं त्याचं नाव झालं. आता त्याला सुवर्ण नगरी दिली. हे काय दिलंय? त्या कर्जावरचं नुसतं व्याजच दिले आणि मुद्दलासहित कर्ज फेडायचं आहे, म्हणजे व्याजही फेडायचं आहे आणि मुद्दल फेडायचं आहे. त्याच्यासाठी काय दिले? त्याला मुक्ती दिली. असा कोणी सावकार भेटेल का? काय की मुठभर पोहे घेईल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला सुवर्ण नगरी देईल का? सुवर्ण नगरी राहू द्या, 10 ग्रॅमचं नाणं पण देणार नाही तो. पण हा व्यापारी कसा आहे परमात्मा? घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. नामदेवाने सुद्धा त्या भगवंताचं वर्णन केलंय. अरे आधी घेतोस ना मग आम्हाला देतोस. घेशी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. काय धरून देवा कृपणाचे द्वार. हे चेष्टेत बोललेलं आहे नामदेव महाराज भगवंताला, पण प्रेमाने बोललेले आहेत. म्हणजे परमात्माचं आपण जे देतो ते त्याच्या ऋण आहे. म्हणून काय म्हणलं, हा मोठा सावकार आहे. काय बघा, एक मुठभर ऋण काय त्याच्यावरती पोहे आहेत
पण त्याच्या बदली त्या भगवंताने काय दिलं? सुवर्णनगरी पण दिली आणि मुक्ती पण प्राप्त करून दिली. म्हणजे भगवंताला तुम्ही प्रेमाने पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, तुम्ही भगवंताला एक पेलावर पाणी घाला, एखादं फूल अर्पण करा, एखादं फळ अर्पण करा, तुम्ही त्याला दिलं की अनेक पटीने तो आपल्याला परत करत असतो. जमिनीमध्ये एक दाणा टाकला तर जमीन हजारो दाणे परत देते, तसं आहे. असो आता आणिक एक वार्ता, असो आता आणिक एक वार्ता कथितो बोधप्रदायक, आधी आनंद विनोद सुख बोधप्रद बोध प्रमुख जियांती, कोणास आवडे परमार्थ बोध, कोणास तर्क युक्तिवाद, कोणास आवडे सत्ता विनोद, आनंदी आनंद सकळा ते. आता परमार्थात येणाऱ्या माणसाला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. एखाद्या माणसाला परमार्थ समजून सांगायचं झाला तर त्याला गोष्टी रूपाने समजून सांगावं लागतं. एखाद्या माणसाला गोष्ट ऐकायची आवड आहे ना, मग त्या माणसाला परमार्थ गोष्टीच्या माध्यमातून सांगावा लागतो. म्हणजे प्रिन्सिपल एक आहे, पण ह्या माणसाला गोष्ट आवडते ना, मग त्याला गोष्ट सांगायचं म्हणजे मग प्रिन्सिपल कळतं. मुख्य तत्व सांगायचं आहे, ते तत्व त्या माणसाला गोष्ट रूपाने सांगितलं तर पटतं. मग तो गोष्टी वेल्हाळ असतो म्हणून त्याला गोष्ट सांगायची. आता तत्व काय सांगितलंय? स्वतःही खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही, हे प्रिन्सिपल आहे. बरोबर आहे. मग ते पटवून देण्यासाठी त्यांनी काय उदाहरणं दिलं? लहानपणी इंग्लिशच्या धड्यात ती गोष्ट होती. काय होती की गव्हाणीतला कुत्रा, म्हणजे ज्या ठिकाणी गाईचा चारा ठेवलेला आहे त्या ठिकाणी कुत्रा आहे. आता गाईचा चारा कुत्रा खाईल का? खाणार नाही. पण गाय जर त्या चाऱ्याजवळ आली तर तो कुत्रा तिच्या अंगावर भुंकतोय, म्हणजे स्वतःही खात नाही आणि गाईला खाऊ देत नाही. म्हणजे स्वतःही न खाणारा आणि दुसऱ्याला खाऊ न देणारा, त्याला काय उपमा दिली त्याने? गव्हाणीतला कुत्रा, तो स्वतः खात नाही. म्हणजे एखादा प्रिन्सिपल पटवून देण्यासाठी, एखादा मुद्दा पटवून ठेवण्यासाठी त्याला त्या कुत्र्याची गोष्ट सांगितली आणि मग त्याला तो मुद्दा पटला. हो खरंच आहे, तो स्वतः खात नाही आणि म्हणजे कुत्रा स्वतः पण ते चारा खात नाही आणि त्या गाईला पण खाऊ देत नाही. म्हणजे हे प्रिन्सिपल पटण्यासाठी त्याला एक गोष्ट सांगितली. आता एखाद्या ठिकाणी वस्ती आहे का नाही, कशावरनं ओळखायचं आहे? मग म्हणाले त्याला तर्कशास्त्र पाहिजे. तर्कशास्त्र म्हणजे काय? प्रवासाला तो गाडीतनं निघालाय आणि आजूबाजूला कुठं वस्ती दिसत नाही, काही दिसत नाही. आता गाडी बंद पडेल किंवा काही, आता पेट्रोल संपत आलंय, आता काय करावं? आजूबाजूला कुठं वस्ती असली तर आपण निदान इथं थांबू, असा विचार केला आहे त्याने. किंवा पाऊस जोरात आलाय, वादळ आलंय, आता आपल्याला कुठंतरी गाडी थांबवावं लागेल, पण जवळपास वस्ती आहे का हे बघायला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं? मग तर्कशास्त्राचा आधार घेतला. काय तर्कशास्त्राचा आधार घेतला? की समोर धूर निघतोय. आता धूर निघतोय म्हणजे काय? बघा, जंगल पेटल्यानंतर निघणारा धूर वेगळा आहे आणि अन्न शिजवत असताना घरातनं, म्हणजे पूर्वी चुली होत्या, त्यातनं निघणारा धूर तो वेगळा आहे. मग तर्कशास्त्राने त्यांनी जाणलं की समोरच्या घरातनं, म्हणजे लांब कुठून तरी धूर निघतोय आणि तो धूर म्हणजे अन्न शिजवताना चूल पेटवल्याचा किंवा पाणी तापवताना चूल पेटवल्याचा तो धूर आहे. आणि मग त्याने त्या तर्कशास्त्राच्या आधाराने तो तिथे गेला आणि त्याला कळलं की इथं घर आहे आणि मग त्याचा आश्रय त्याला प्राप्त झाला. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय जाणलंय? धुरावरून जाणलं की या ठिकाणी घर आहे. म्हणजे या ठिकाणी, म्हणजे एखाद्या माणसाला एखादी गोष्ट पटवून द्यायची झाली तर त्याला ती तर्कशास्त्राने पटवून द्यावी लागते, एखाद्याला गोष्टीरूपाने पटवून द्यावी लागते. कोणास आवडे परमार्थ होत, कोणास तर्कयुक्त वाद, कोणास आवडे थट्टा विनोद, आनंदी आनंद सकळा ते. एखाद्या माणसाला थट्टा मस्करी आवडते, त्याला थट्टेच्या नादामध्ये पण प्रिन्सिपल पटवून द्यावं लागतं. आता थट्टेच्या नादात कसं प्रिन्सिपल पटवून दिलंय बघा, गोष्ट सांगतो. म्हणजे चेष्टा मस्करीमध्ये पण प्रिन्सिपल पटवून दिले. कसं आहे? एका माणसाच्या घरी एक पांथस्थ आला. आता त्याला नाही म्हणायची सवय नव्हती कुणाला, पांथस्थ आला.
आता त्या बिचारीने गृहिणीने त्याला भरपूर वाढलं, पण ह्याला काय आता बास म्हणायचं नाही काय, त्यामुळे तो नाही म्हणत नव्हता. आता या बिचारीने एवढं प्रेमाने वाढते, तिला नाही कसं म्हणायचं, म्हणून तो नाही म्हणत नव्हता आणि ती वाढत राहिली. त्यामुळे काय झालं की याला अजीर्ण झालं. आता पूर्वीच्या काळी काय होतं, बाजेवरती लोक झोपत होते. मग त्यांनी काय केलं, पांथस्थानी म्हणजे त्या यजमानाने, की आपली झोपण्याची बाज त्याला दिली पांथस्थाना. आणि हे पण तिथे काय नुसतं झोपडी वाजा आहे, पलीकडच्या बाजूला ते झोपले नवरा बायको म्हणजे यजमान, आणि हा पांथस्थ त्या बाजेवर झोपलेला आहे. आता ह्याला अपचन झाल्यामुळं काय लागलं, तो पांथस्थ या अंगावर नाही अंगावर, या अंगावर नाही अंगावर असं व्हायला लागला. त्याला तळमळ तळमळ, पोटामध्ये जास्ती अजीर्ण झालेलं तळमळ करायला लागला तो. जसा तो या अंगावर नाही अंगावर व्हायला लागला, तसं बाज वाजायला लागली. तेव्हा तो यजमान आपल्या पत्नीला काय म्हणतो की का गं, तुला कळत नाही का त्या माणसाला किती वाढायचं ते. तर ही काय म्हणते, मला मोप कळतंय, मोप म्हणजे मला पुष्कळ कळतंय, मला मोप कळतंय, पण त्याला अक्कल नाही का किती खायची ती. म्हणजे मी जरी किती वाढलं तरी किती खावं त्याला कळत नाही का. आता हे चेष्टेच्या माध्यमातून सांगितलं, पण त्यातनं प्रिन्सिपल काय सांगितलं आहे आपल्याला, की कुणालाही जास्ती आग्रह करू नये, आणि कुणाकडे गेल्यानंतर आपल्याला किती खावं, पचेल ते खावं आणि रुचेल ते बोलावं. म्हणजे एखादं प्रिन्सिपल पटवून देण्यासाठी कुणाला चेष्टा मस्करीच्या विनोदाच्या माध्यमातून सांगावं लागतं, कुणाला तर्कशास्त्राच्या माध्यमातून तो मुद्दा पटवून द्यावा लागतो, कुणाला गोष्टीच्या माध्यमातून पटवून द्यावा लागतो. कोणास आवडे परमार्थबोध, कोणास तर्कयुक्तिवाद, कोणास आवडे थट्टा विनोद, आनंदी आनंद सकळा दे. ही होती एक थट्टा, बाई बुवा पेटले हाटा, साई दरबारी मारला तंटा, तुटला न वट्टा लागता. ही कथा परून सुरस श्रोते आनंदाई बोसा, भक्त भांडता अरस परस, हास्यरस पिकेला भक्त दामोदर घनश्यामा. याला आपण चिंचणीकर या नावाने बहुधा ओळखते. हे घनश्याम कोण होते, दामोदर घनश्याम. याला चिंचणीकर अण्णा चिंचणीकर म्हणायचे. हे व यांचे कुटुंब दोघे साईबाबांची फार भक्ती करेल. ही दोघे कित्येक वर्ष त्यासाठी शिर्डीलाच जाऊन राहिली होती, नवरा बायकोचे. अण्णासाहेब चिंचणीकर म्हणजे दामोदर घनश्याम हे आपल्या पत्नीसह बाबांची सेवा करण्यासाठी शिर्डीला जाऊन राहिले होते. अण्णाचे कुटुंब काही वर्षांनी आपल्या गावी असता वारले व त्याच्या पाठोपाठ लवकरच आपणही आपल्या गावी असता कैलासवासी झाले. त्याने आपले सावरजंगम सर्व इस्टेट मोठ्या प्रेमाने श्रींच्या खर्चासाठी शिर्डी संस्थानाला अर्पण केली. श्री साईलीला मासिकाचा शक्य 1845 अंक 12 यामध्ये मृत्यूपत्राची नक्कल छापलेली आहे. आता हे भक्त दामोदरपंत घनश्याम बाबरे यांचे उपनाम, त्यांचं आडनाव होतं बाबरे. बाबरे यांचे उपनाम अण्णा चिंचणीकर, टोपण नाम प्रेमनिसीम भक्त बाबांचे, आणि टोपण नाव त्यांना होतं अण्णा चिंचणीकर. खरं आडनाव त्यांचं काय होतं, बाबरे, पण त्यांना टोपण नावाने लोक ओळखत होते, त्यांना अण्णा चिंचणीकर म्हणायचे. स्वभाव मोठा खरमरीत, कोणाची न धरी मुरवत, उघड बोलणे विहिता विहित हिताहित पाहतीना. बरं ते स्पष्ट वक्ते होते, कुणाची भीड बाळगत नव्हते बोलताना. वृत्ती अण्णांची जितकी कडक तितकी सालस आणि सात्विका, माथे जैसी भरली बंदूक, लाविता रंजुक भडकागे. डोकं मात्र गरम होतं, थोडं कोणी काही बोललं की ते संताप त्यांना अनावर व्हायचा. सकळ कामे तडकाबडके, उधारीची वार्ता न ठावकी, न धरी कुणाची भीड बाळकी, रोखटोके व्यवहार. बरं कुणाचं उधार ते जास्ती ठेवायचे नाही, त्यामुळं काय रोखटोक व्यवहार होता सगळा. वेळी धरवेल विस्तो हाती अण्णा तयावनी प्रखराती, परी निष्कपट स्वभाव जाती, तेनेच प्रीती बाबांची. एक वेळ पेटलेला कोळसा हातात धरता येईल, इंगळ म्हणतात, इंगळ हातात धरता येईल, पण म्हणाले या अण्णा चिंचणीकरांशी फार सावधपणे बोलावं लागतं. असेच एकदा दोन प्रहरी मशिदीत भर दरबारी, वाम हस्तक कठड्यावरी बैसली स्वारी बाबांची. एकदा 2 प्रहरी मशिदीमध्ये दरबार भरलेला होता.
बाबा डावा हात त्या कठाड्यावर ठेवून बसलेले होते. बाबा पाहती तडसवणे न कळेत लावीत भक्तांची भांडणे, समता रागावणे वारुसणे, उभयता समजावणे अखेर. बाबा न कळत भक्तामध्ये भांडणं लावून द्यायची, म्हणजे गंमत करायची थोडीशी. म्हणजे माणसं चिडली की मग ती त्यांचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला एक मनोरंजन म्हणून बाबा ते करायचे. बाबा पाहती तटस्वणे न कळत लावती भक्तांची भांडणे, समता रागावणे वारुसणे, उभया समजावणे अखेर. आणि मग त्या भक्तांची भांडणं झाली की मग दोघांनाही समजावून सांगायचं, अरे बाबा जाऊ द्या, तेवढं मनावर घेऊ नका. कोणी बाबांची कुसरावीत, कोणी पादसंवाहन करीत, कोणी पाठ पोट चेपित, सेवा करीत. बाबा बाल ब्रह्मचारी ऊर्ध्वर येते शुद्धाचारी, करू देत सेवा चाकरी नरनारी समजता. बाबा बालब्रह्मचारी होते, त्यांच्या मनामध्ये विषयाची वासना नव्हती, कारण सगळं विषय तो त्यांचा झाला नारायण. अण्णा बाहेर उणवे राहते, हळूहळू वामास्त दाविते, तो उजवे बाजूची परिस्थिती स्वस्त चित्ती ऐकावी. तिकडे होती एक बाई अनन्य भक्त बाबांचे पायी, बाबाजीच म्हणत आई मावशी बाई जनलोक. एका बाजूला अण्णा चिंचणीकर बाबांचं अंग दाबत होते, दुसऱ्या बाजूला मावशी बाबांचं अंग दाबत होते. तिचं मूळ नाव वेणूबाई. मावशी म्हणत सर्व वेणूबाई मूळ नाव, कौजलगी हे आडनाव अनुपम भाव साईपदी. कौजलगी त्या बाईचं आडनाव होतं, वेणूबाई कौजलगी. ती पण बाबांच्यावरती आपले गुरु आहेत म्हणून प्रेम करायचे. अण्णांची उलटी अण्णांची उलटली 50शी, तोंडात नव्हती 32शी, पोक्त वयस्करी ती मावशी तंटा उभयताशी उद्भवला. अण्णाचा कुटुंब करी सेवा, आई होती विगत धवा, अवधावता बाबांचे पोट कुसवा, नावरे निश्वास तीस. श्री साई सेवीशी सवण मावशीबाई मनाची निर्णा, उभय असती घालून पिवळं मांडली मळणी पोटाचे, पाठीमागून निर्णा वेरी धरून बाबा दोन्ही करी, दाब दाबून घुसळण करी जैसी डेली ताकाचे, काही नामे लावून लय मावशीबाई दाबी निर्भय, बाबा येणं करीत हाय कोय वाटे निरामाय धुणद्या, दाबण्याची विलक्षण परी पोटपाठ सपाट करी, प्रेमेची ते परी ते अवसरी दयांतरी उपजवे, साईचे हे निष्कपट प्रेम घेऊन देती सेवा अनुत्तमा कही, ते नित्यस्मरणा विश्रम घडोय क्षेम वक्तासा, आपली तपश्चर्या ती किती देणे लाधावी, संत संगती परी साईच दिन सन्निश्चिती उपेक्षित ना वक्तारे, काय त्या हेलकाव्याची कुसरी बाबा हालत खालीवरी, तीही हाले तैशा परी नवरपरी सेवेचे. अण्णा ओणवे परिस्थित बाई आपल्या सेवेतुरत येणे होई मुख, खालवर मग काय प्रकार वर्तला, साई सेवीच्या सुखा पिळता पोट, खाता झोका सन्निधा आपणा, अण्णाच्या मुखा आले अवलोका मुख तुझे, पाहून ऐशी संधी मावशीस मोठी, मावशीबाई मोठी विनोदी म्हणे, काय हो अण्णांना आधी मुखा आधी मागे मजा, पिकल्या केसाची लाज नाही घेतोस माझा मुखापायी, आहे सेवता मावशीबाई अण्णाबाई सरसावी म्हणे, मी इतका थेरडा मी काय मूर्ख अगदीच वेडा, तू तोंड लावून तोंडा सजली सभांडा या मधवासे, पाहून या मातली कळ बाबा तया दोघांची कळगळ, करावया दोघा शिशी तळ युक्ती प्रवळ युजले, प्रेमे म्हणती अरे अण्णा उगाच कारे मांडला दणाना, अनुचित काय ते समजेना मुखा घेता आईचा, अरे सोने मनी दोन्ही विनवली विनोद वाणी ठाई जिरली, प्रेम हास्य कळी फुटली, थट्टा ती रुचली अवघी. आता ती बाई तिकडनं सेवा करत होती, बाबांचं पोट दाबत होती, इकडनं त्यांच्या हाताची सेवा करते, होता होता दोघांची तोंड एकमेकाजवळ आली. आता ती मावशीबाई सहज चेष्टेत म्हणते, का रे माझा मुका घेतो का, असं ते म्हटल्यावर तो संत आपला अण्णा चिंचणीकर, आणि अण्णाची निवडले वाटेल ते काय बोलता, मी असं आहे का तसं आहे का ते बोलायला लागलं. बाबा म्हणले, अरे आईचा मुखा लेकराने घेतला तर काय फरक पडतो. ती चेष्टा तिथेच थंड झाली, रागही थंड झाला. पाहू जाता कथा थोडी मार्मिक श्रोते घेतील गोडी, ठाय कैसी घालावी परवडी, कथेत रोकडी दिसेल माय लेकरा जैसी प्रीती, प्रेम बुद्धी उभयतात असते तेथे कळ उद्भवली नसते, कृतवृत्ती उठतीच ना, चाबुके आणता असे उसळे फुलाच्या मारे रडे कोसळे, वृत्तीचे तरंग भावना बळे कोणास न कळे अनुभव. शहाण्याला शब्दाचा मार असं म्हणतात.
चाबुके हाणता हसे उसळे, फुलाच्या मारे रडे कोसळे, मृत्यूचे तरंग भावनावळे, कोणास न कळे अनुभवा नवल बाबांची सहज युक्ती, बोल बोलती समयोचिती, जेणे श्रोते अंतरेणी होती, बोधही घेती तात्काळ. त्या नाना प्रकारच्या लीलामधून बाबांना काय करायचं असतं की भक्तांना बोध द्यायचा असतो, कसं वागावं हे त्याचं मार्मिकपणा बाबांना समजावून सांगायचं असतो. नवल बाबांची सहज युक्ती, बोल बोलती समयोचिती, जेणे श्रोते अंतरिणी होती, बोधही घेती तात्काळ. ऐसे एकदा पोटर घडता उपजली बाबांच्या पण भक्ता, कळकळ दया आणि चिंता तिची अतिरेकता पाहुणी. म्हणती बाई दया करा की हा अंग दाबण्याची तरा, अंतरी थोडी कीव धरा, तुटची शिरा बाबांच्या कानी पडता इतके अक्षरे, बाबा स्थानावरून सत्वरी घेऊन आपला सटकाने जे करे, भूमीत प्रहारे दाढिले चढली वृत्ती, दुर्धर क्षोभा समोर कोण राहील वा, अंगार प्रभा सभोवती सौहार्दय. अंधारी मार्जाराची बुगडी, देवी चमकती दिवसा डोळे, वाटे नैनीची ज्वाळे, आता जातील सृष्टी. सत्याची दोन डोके हाती धरले, पोटाच्या खळगीत खोचले, तुझे खांबात समोर रोविले, घट्ट कळले खांबाला, सटका लांब सवात शिरला वाटे, सबंध पोटात आता स्फोट होणी प्राणांत ओढवे लग्नात वाटे. खांब आढळतो काय आले, बाबा जवळी जवळी भिडले, खांबात पोटाचे घट्टावळे, पाणी पळले दिसायचे, आता होईल पोटाचा स्फोट, जो तो गा तोंडात खाली बोट, बाबा काय दुर्धट प्रसंग दुर्घट, ओढवले संकट दुर्धट. ऐसी लोक करती चिंता, काय करावे आकांता, संकट पडले मावशी करता बघता, धीनता रे ब्रीदा. कधी कोणीही सेवा करता मध्येच दर्शिता चित्ता, किंवा सेवेकऱ्यास कोणी बोलता बाबांची चित्ता खपेना. आता ती बाई पोट धावत होती. एक मनुष्य म्हणला, हो ते बाबांच्या आतडीला त्रास होतोय, किती जोरात तुम्ही बाबांना पोट चोळताय. असं म्हटल्यावर बाबांना राग आला, डोळे लाल बुंद झालेले आहेत बाबांचे, आणि त्यांनी सटका घेतला, खांबाला लावलाय तो सटका, आणि त्याला पोटाला लावून अशी मिठी मारतात. तो सटका आत चालला, असं वाटावं की पाठीतनं बाहेर पडतो काय. लोक घाबरून गेले. आता हे सगळं बाबा का रागवले होते, त्या मावशीला लोक बोलले म्हणून बाबांना राग आला. मावशी म्हणजे कोण आहे, बाबांची भक्त आहे. म्हणजे सद्गुरूंना आपल्या भक्ताला बोललेलं सुद्धा आवडत नाही. कधी कोणीही सेवा करतामध्ये दर्शिता न चित्ता, किंवा सेवेकऱ्यास कोणी बोलता बाबाची चित्ता खपेना. कोणी सेवा करताय त्याला कोणी बोललेलं बाबांना आवडत नाही. भक्ता प्रेमळा आले जीवा, मावशीबाईस द्यावा इशारा द्यावा, साईबाबा साराम व्हावा, परिणाम यावा काहीसा. असो देवा साली करुणा, शांतता उद्भवली साईचे मनात, सोडून या ते भयप्रद कल्पना, येऊन असना वैसरी. भक्त प्रेमळ जरी निधडा, बाबांचा स्वभाव पाहुणी करडा, लाविला तेथून कानास कडा, घेतला धडा पुढारा. तेव्हापासून निश्चय केला, जावे न कोणाच्याही वाटेला, येईल जैसे ज्याचे मनाला तैसे त्याला करू द्यावे. समर्थ सोयी सामर्थ्यवंत, निग्रहानुग्रह ज्ञानवंत, गुण सेवक जनात आपण किवर्त पाहावे. आता मग त्याने माणसाने खडा लावला बाबा करणार. काय खडा लावला, याच्या पुढे काही बोलायचं नाही. का बाबा समर्थ आहेत स्वतःची काळजी घ्यायला. बाबा जगाची काळजी घेतील, ते स्वतःची काळजी घेणार नाहीत का. तेव्हापासून निश्चय केला, जावे न कोणाच्या वाट्याला, येईल जैसे ज्याचे मनाला तैसे तयाला करू द्यावे. मग ठरवलं की जसं ज्याच्या मनाला येईल ना तशी सेवा त्याला करू द्यायची. समर्थ स्वय सामर्थ्यवंत, निग्रह ज्ञानवंत, गुण सेवक जनात आपण किवर्त पाहावे. मग सेवक जी सेवा करतायत त्यातले गुण काय अवगुण काय, आपण कशाला त्याची चर्चा करायची. एकाची सेवा साई सुखकर, दुसऱ्याची ती असती प्रखर, हे तरी निजबुद्धीचे विकार खरा प्रकार कळेना. बाबांना सगळ्यांची सेवा आवडते. असो आता हा थट्टा विनोद घेणारा घेईल यातील बोध, साई कथा रसामोद, भक्त मकरंद सेवक, असा थट्टेचा प्रकार झाला. पण ज्याला त्यातनं जो बोध घ्यायचा तो घे. त्या मस्करीच्या निमित्ताने बाबा बोध करत असतात की प्रत्येक सेवेकऱ्याची सेवा करण्याची एक पद्धत वेगळी. एखाद्या सेवेकऱ्याला कसं असतं, दुसऱ्याने झाडलेलं असला ना तरीसुद्धा तो जाऊन झाडणार. मग ते पहिल्या माणसाला काय वाटेल की मी एवढं झाडलं तरी हा पुन्हा कशाला झाडतोय.
पण काय जे गुरु असतील ते काय विचार करतील, ठीक आहे तू केलीस ना सेवा, मग ती तेवढ्यापुरतीच ठेवू नये, ह्यानी झाडलं ते ह्याला झाडू दे, काय फरक पडतो. म्हणजे गुरुच्या मनामध्ये हा विकल्प येत नाही की त्यांनी झाडलं तर ह्यानी कशाला झाडलं, परंतु ठीक आहे तू केलीस ना सेवा, ती तुझी सेवा पण भगवंताकडे रुजू झाली, हा करतोय त्याची पण सेवा भगवंताकडे रुजू आहे. कुणाला कशाला आपण बोलायचं आहे, ज्याला जशी सेवा करायची तशी त्याला सेवा करू द्यावी. हां, समर्थ स्वय सामर्थ्यवंताने निग्रह अनुग्रह ज्ञानवंत गुणावगुण सेवक आपण किंमत पाहावे. एकाची सेवासाई सुख करतो याची ती असती प्रकार, हे तरी निजबुद्धीचे विकार खरा प्रकार आकळेना. आता काही वेळा असं असतं की आपण त्या पादुकावरती काही हळद कुंकू म्हणा, फुलं म्हणा, अक्षरा म्हणा, एखादा मनुष्य 4-4 वेळा ते करतो. आपल्याला एकदाच व्हायचं तरी समाधान आहे, एकाला असं वाटतं की चला मी प्रत्येक मूर्तीवर एक 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 फुल व्हाईल असं. तर ज्याची जशी भावना आहे तसं त्याला करू द्यावं, आपण त्याच्यामध्ये गुणावगुण पाहत बसू नये. समर्थ स्वय सामर्थ्यवंत निग्रह ज्ञानवंत गुणावगुण सेवक जनात आपण किंमत पाहावे. एकाची सेवा साई सुखग्रह दुसऱ्याची ती असते प्रकार, हे तरी बुद्धीचे विकार खरा प्रकार परिणाम. प्रत्येकाला त्याची सेवा, प्रत्येकाची सेवा बाबांना गोड वाटते हे लक्षात घ्यावं. असो आता हा सट्टा विनोद घेणारा गेल, यातील बोध साई कथा रसामोद भक्त मकरंद सेवत, हे माड साईपदी लीन पुढील अध्याय होणे गहन, भक्त दामोदराची इच्छा पूर्ण साई दयागन करतील, ते तोही मोठा चमत्कार दामोदर संसार फार तयास पाचन आपल्या समोर घाललेला घोर तयाचा. स्वस्ती श्री संतदा सज्जन प्रेरिते भक्त हिमाडपंत विरचिते, साई समर्थ सच्चरिते विनोद विलसितां नाम चतुर्विंशोऽध्याय समाप्तासी. साईनाथार्पणमस्तु. या ठिकाणी साई चरित्रातला 24वा अध्याय पुरा झाला. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा, चरण रजतळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडून आनंद स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, दया तैसा अनुभव, दाविसी दया घनाईसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार
सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालास स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा. आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभु पद पहावया भय निवारी आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हे आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पोली भात आरती साई बाबा. आरती साई बाबा सुख दातार जीवा चरण रजतळी द्यावा तसा विसावा पत्ता विसावा आरती साई बाबा. झालेन लोटांगण वंदन करणा डोळ्याने पाहे तुझे प्रेमे अरण्य आनंद पूजन भावे वारी नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरां त्वमेव सर्व मंगल. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाच्युतम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. साईनाथ महाराज की जय.